किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार असायलाच पाहिजे। आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये आपण खूप गरम पदार्थ खातो, ज्याने शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन, आयरन, प्रोटीन भेटतं। असे पदार्थ आपण खातो। सूपची रेसिपी शेअर करणार आहे। व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। आज आपण बीट, गाजर आणि टोमॅटोचं सूप बनवणार आहोत। अगदी तुम्ही सकाळच्या घरी गडबडीमध्ये 10 ते 15 मिनिटात मुलांना देखील बनवून देऊ शकता। ती प्यायला तर खूप छान लागतं। चला मग नवे घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सर्वात आधी इथं मी साहित्य घेतलेलं आहे। एक बीट, एक टोमॅटो, एक गाजर, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा। बीटचं आणि गाजरचं मी वरून साल काढून घेतलेलं आहे आणि मध्यम आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण नाही, जाड पण नाही, जेणेकरून कुकरला लवकर शिजेल। या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला सूप किती बनवायचं त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकतात। मी तर सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे। एका पातेलीमध्ये आता आपण सर्व काढून घेऊया। तुमच्याकडे कुकरचा डब्बा असेल तर त्याच्यात देखील तुम्ही लावू शकतात। मी इथं वरून थोडी कोथिंबीरने 1 ग्लास पाणी ॲड करते शिजण्यासाठी। आता आपण एक कुकर ठेवूया गॅसवरती। मध्ये मी स्टँड ठेवलेलं आहे। कुकरमध्ये पाणी पण आहे। वरून आपल्याला पातेली ठेवून वरून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकता 3 शिट्ट्यानंतर इथं हवा जिरून गेलेली आहे, पूर्ण स्टीम निघालेली कुकरची। आता आपण आपलं सूपचं साहित्य काढून घेऊया आणि गार करण्यासाठी ठेवून देऊया। इथं गार झालेलं आहे छान पद्धतीने। आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बीटचे, गाजरचे तुकडे आहेत ते काढून घ्यायचे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। याच्यात आपल्याला डायरेक्ट जास्त पाणी वगैरे ॲड नाही करायचे, नाही तर मिक्सरला व्यवस्थित बारीक होणार नाही। त्याच्यासाठी इथं आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे। बघू शकतात मी अगदी 2 स्पून इथं पाणी वापरलेलं आहे। या पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। मी इथं चाळणीने चाळून घेते। अगदी तुम्ही व्यवस्थित फिरवलं असेल तर चाळणीने नाही चाळलं तरी चालेल। मी इथं थोडं कोथिंबीरचे मोठे मोठे तुकडे ॲड केलेले होते, म्हणून मी थोडं चाळणीने चाळून घेते। बघू शकतात खूप छान पद्धतीने इथं चाळून झालेलं आहे। बीटचे थोडे तुकडे राहिलेले ते परत आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि परत थोडं पाणी ॲड करून मिक्सरला फिरवून घेऊया। मी इथं परत आपण शिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं होतं त्याच पाण्याचा वापर करते। राहिलेलं पण मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकतात किती बीटचा कलरचा छान पण कलर आलेला आहे। व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित चाळून झालेलं आहे। बघू शकतात आपलं सूपचं जे प्युरी आहे ती पण इथं तयार आहे। आता आपण तडका लावण्यासाठी गॅसकडे वळूया। मी तर कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यात 1 टेबलस्पून इथं मी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। इथं 2 ते 3 मिरी घेतलेले आहे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मिरी घेतलेले आहेत आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे। थोडं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि वरून आपण जे मिक्सरला फिरवलं होतं सूपसाठी, जे भाज्या मिक्सरला फिरवून प्युरी केलेली ती ॲड करून घेऊया। बघू शकतात किती छान दिसतंय। चवीनुसार याच्यात आपण नमक ॲड करून घेऊया। मी याच्यात थोडाही पाण्याचा वापर नाही केलेला आहे। जे आपण शिजवण्यासाठी पाणी ॲड केलं होतं मी तेच पाणी वापर केलेलं आहे। याचं थिकनेसही बघू शकतात। जर तुम्ही मुलांना देत असणार तर तुम्ही हे जे खडे मसाले आहेत त्यांचं तुम्ही पावडर देखील वापरू शकतात। बघू शकतात किती छान पद्धतीने आता आपलं इथं गाजर, बीट, टोमॅटोचं सूप बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सध्याच्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये भरपूर लोकांना टाईम नसतो, तर हे सूप बनवायला जास्त टाईम पण लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात बनतं आणि लहानपासून मोठे खूप आवडीने पितात। अगदी कोणाला समजणार पण नाही ही केस गाजर, बीट, टोमॅटोचं सूप आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। युजफुल वाटत असेल तर फ्रेंड सर्कलला शेअर करा। अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।